छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आता दुर्गाडी किल्ला या ठिकाणाहून निघालो आहोत आणि आज आपण पाहणार आहोत ते कल्याण रिंग रोड, म्हणजेच डोंबिवली ते टिटवाला जो कल्याण शहराच्या बाहेरून जो जाणारा मार्ग तो आपण मार्ग पाहणार आहोत. त्याआधी सर्वप्रथम आपण हे कल्याण भिवंडी जो मुख्य रोड आहे त्या कल्याणच्या खाडीच्या बाजूने जो रस्ता डम्पिंग ग्राउंडकडे जातो, म्हणजेच गणेश घाटाकडे, त्या डम्पिंग ग्राउंडच्या रस्त्याने आपण सुरुवात करूयात. आणि आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात हा जो कल्याण रिंग रोड आहे हा किती अंशतः पूर्ण झाला आहे आणि किती काम बाकी आहेत. तर जे काय कामे बाकी आहेत ते किती, त्या कामांना किती वेळ लागेल याचा देखील आपण एक अंदाज घेऊया. सर्वप्रथम इथे तुम्ही पाहू शकता, इथे गेट लावलेलं डम्पिंग ग्राउंडच्या आतमध्ये जायला कुठल्याही प्रकारची एंट्री नाही आहे. परंतु तरीसुद्धा आपण या डम्पिंग ग्राउंडसाठी जो गेट लावला याच्या बाजूने एक छोटासा रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण जाऊयात. कारण इथून बरेचसे बायकर्स मी जाताना पाहिलेले आणि तुम्ही पाहू शकता मॅपमध्ये मी दाखवलेले दुर्गाडी किल्ल्यापासून जो आपला डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूने कसा रस्ता जाणार, कसा मार्ग जाणार आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिला जो अडथळा आहे तो हा अडथळा आहे डम्पिंग ग्राउंडचा. कारण कल्याण रिंग रोड हा साधारणतः 30 किलोमीटरच्या आसपास आहे. त्याचा बहुतांश कामं झालेले आहेत, जे काही थोडेफार राहिले त्यातला डम्पिंग ग्राउंडचा काम सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच डम्पिंग ग्राउंडवर मोठा ब्रिज देखील बांधला जाण्याकरता त्याचे गर्डर्स देखील इथे डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आपलं जो वाडेघर गाव आहे त्या वाडेघर गावाच्या मागे ते पिलर्स पडलेले आहेत, गर्डर्स पडलेले आहेत. आणि याच वाडेघरच्या बाजूने उंबरठेकडे जाणारा हा जो मार्ग आहे, या मार्गावर एक मोठा नाला आहे, गटार आहे, त्याचे देखील काम सुरू आहे. जसे आपण पुढे येतो इथे उंबरठे येथील म्हसोबा देवस्थानात काहीतरी आहे, नेमकं त्या रस्त्याच्या मधोमध्ये. हे तुम्हाला ॲरो दाखवला आहे, तुम्ही पाहू शकता. हे दुसरा अडथळा तुम्हाला मॅपमध्ये देखील क्लिअर दिसेल कसं आहे ते. आणि तुम्ही पाहू शकता झाडझुडपं याच्या आतमध्ये ते मंदिर आहे म्हसोबाचे, जे उंबरडे येते. म्हणजे आपण जसे कल्याणवरून निघालो दुर्गाडी इथून, सर्वप्रथम ते डम्पिंग ग्राउंडचं अंतर हे म्हसोबा मंदिर आणि हे तिसरं जे ते तुम्ही पाहू शकता. एक जो मार्ग आहे हा खडकपाड्यावरून येणारा मार्ग, इथे देखील वस्ती आहे एक, त्या वस्तीच्या मधनंच हा मार्ग गेलेला आहे. परंतु वस्ती काय हटली नव्हती, तुम्ही मॅपवर बघा, ही मोठी वस्ती आहे. तर त्या वस्ती असल्यामुळे आणि तिथे देखील कदाचित देवस्थान आहे, म्हणून काही असेल कारण म्हणून ते थांबलेलं आहे तोडायचं. तर आपल्याला मागचा जो भाग आहे तो पूर्ण झाला आणि अगोदरचा भाग ते आपण पाहायला पूर्ण झाला आहे. तर मागच्या भागाला जाण्याकरता आपण डाव्या हाताला वर घेऊन एक छोटीशी गल्ली गेले, या गल्लीतनं आपण प्रवास करूयात. आणि या गल्लीतनं प्रवास केला आपण मागच्या टोकाला आलो, आपल्याला पाहू शकतो उजव्या हाताला तुम्हाला दिसेल तिथे एक देवस्थान आहे आणि मोठी वस्ती होती, लोक तिथे राहायचे, घरेदारे होते. आता ते काय इश्यू आहे काय नाही त्याबाबत तर आपल्याला काय माहिती नाही. जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर काय इश्यू आहे ते सांगावं. आणि अशा प्रकारे आपण आलो ते गांधारीजवळ, हा खडकपाडा ते मुंबई नाशिक महामार्ग तलोली नाक्यापर्यंत जाणारा रस्ता. आणि आपण चाललो ते या चौकावरून आता गांधारीचा जो ब्रिज आहे, गांधारीचा ब्रिज आपल्या डाव्या हाताला राहिला, तर आपण हा रस्ता पार करून गांधारीचा जो नवीन ब्रिज आहे जो बांधला गेला आहे, म्हणजेच या टिटवाला कल्याण ते टिटवाला जो रिंग रोड बनत आहे त्या रिंग रोडवर जो एक नवीन ब्रिज बांधलेला आहे गांधारीचा, त्या ब्रिजपर्यंत आपण जाणार आहोत. इथे हा म्हणजे जसे की मी बोललो काही रस्ते पूर्ण झालेले आहेत, फक्त मध्ये जे अडथळे आहेत त्यांच्यामुळे हे रस्ते राहिलेले आहेत. आणि इथे हा रस्ता एकदम क्लीन झाले चकाचक, त्यामुळे जर रात्रीच्या वेळेस रायडर्स लोक असतात आणि ते रेसेस वगैरे लागतात बाईक्स वगैरेंच्या, त्यामुळे इथे पोलिसांचा जो हल्ली बंदोबस्त भरपूर वाढला आहे. आणि रात्रीच्या वेळेस इथे चेकपोस्ट देखील असते, म्हणजे चेकिंगला देखील पोलीस वगैरे उभे असतात. आणि काही अपघात देखील इथे घडलेले आहेत, त्यामुळे हा मोठा जो प्रश्न आहे की हा रस्ते तयार झालेत आणि जे अडथळे आहेत ते केव्हा त्या अडथळे दूर होते आणि केव्हा हा रस्ता पूर्ण तयार होईल ते सर्वात महत्त्वाचं आहे. आता त्या अडथळे दूर होईल, पण हा जो मार्ग तयार, हा जो रस्ता तयार आहे, हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. आत्ताच्या वेळेला रस्ता चांगला आहे, परंतु सांगता येत नाही कारण किती वेळ लागेल याची अजून काही खात्री देता येत नाही. आणि हा नवीन गांधारी ब्रिज, आपण या नवीन गांधारी ब्रिजवरनं जाणार आहोत. जसे की कल्याण रिंग रोड जो मी बोललो, आपण कल्याण ते टिटवालापर्यंत जाणार आहोत, त्याचं जे काम थांबलं या गांधारी ब्रिजच्या मागे थांबलेलं आहे, तो डायरेक्ट आंबिवलीपर्यंत आहे. तर आपण हा जो प्रवास आहे आपण तुम्ही पहिला अडथळे आतापर्यंत किती आहेत आणि शेवटचा अडथळा जो आहे तो
या जंगलाचा आहे. हा जंगल इथे संपतो, म्हणजे इथनं सुरू होतो तो डायरेक्ट आंबिवलीपर्यंत. तर जो मधला पट्टा आहे आंबिवलीपासून पुढे, तो मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि जसे की मी तुम्हाला बोललो होता, हा शेवटचा टप्पा कल्याण रिंग रोडचा, कल्याणमध्ये हा शेवटचा टप्पा. गांधारी ब्रिजच्या नंतर तुम्ही पाहू शकता रस्ता पूर्णपणे बंद झालेला, पूर्ण संपलेला आहे. या ठिकाणी जंगलच आहे आणि पुढे जाईल जो रस्ता आहे तो डायरेक्ट आंबिवलीमध्ये निघतो. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आंबिवलीपासून टिटवाळा जो शेवटचा टोक आहे तिथपर्यंत आपण व्हिडिओ पाहूयात. आणि आत्ताच्या घडीला जसे की इथे आपण पाहिलं, इथे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे पुढे न जाता आपण इथनंच मागे फिरूयात आणि पुढील जो भाग जसं की मी आता बोललो आंबिवलीचा, तो आपण पुढील भागात पाहूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनल रेग्युलर पाहत राहा. आणि इथे आपला रस्ता संपलेला आहे, तुम्हाला मॅपवर दाखवतो आपल्याला कुठे उतरायचे. हे पाहू शकता आंबिवली स्टेशन किती दूरवर आहे, आपल्याला तिथे जाणे. तर तिथे जाण्याकरता आत्ताचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आणि इथे मागे फिरूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खास आपल्यासाठी आपली मराठी, आपली मराठी, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.